मंडळी, नेहमीप्रमाणे गोष्टीशी प्रामाणिक राहत सणसणीत परफॉर्मन्स देत विनोदाचा दणका उडवायला येते आपलं फेवरेट त्रिकूट, अर्थात विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप, कॉमेडीवर जिचा हाय वट अशी चेतना भट आणि विनोदाचा नवा आकार राऊतांचा ओंकार. हाय 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 हॅलो एव्हरीवन, हॅलो 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 गाईज, हॅलो. मी ओंकार राऊत, राऊत एंटरप्राइजेसचा एकुलता एक मालक. एक गंमत अशी आहे पृथ्वीक असून सुद्धा आज बॉस मी करतोय. तर सांगा, हाऊ एम आय लुकिंग? आय नो तुम्हा सगळ्यांच्या मनात फक्त 3च अक्षर आहेत, कमाल. हा चेहराच असा आहे ना, लोक बघता क्षणी प्रेमात पडतात. स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं असतं तेच मी बोलतो, मी पलीकडचं काही बोलत नाही. थँक्स मॉम, थँक्स डॅड. अरे यार, ऑफिस एम्प्लॉईज मोस्टली गर्ल्स माझा हात पकडायला अशा थरथरत असतात. तर आज अशाच एका फिमेल एम्प्लॉईच्या घरी मी चाललेलो आहे. चेतना, शी सो ब्युटिफुल, आय टेल यू. एकदम अशी लाजरी बुजरी साधी शालीन, असं ना गुलाबाचं फूलच जणू. हे फूल कधी माझ्या हातात येत आहे ना असं झालंय, काय सांगू. आज मी तिच्या घरी चाललोय तिला सरप्राईज द्यायला. काय, हे फूल बागेत एकटं आहे, म्हणजे मुंबईत एकटीच राहते, अनमॅरिड आहे, तर तिला सरप्राईज देण्यासाठी मी चाललेलो आहे. आज ह्या फुलाला मी आलोच. रे यार, बाहेर जाण्याची गडबड असली ना की नेमकं कोणीतरी कडमडतं. नाजूक. सर तुम्ही? येस, मी. फ्लावर्स फॉर माय फ्लावर. शॉक झालीस की नाही? लागला की नाही शॉक? लागला म्हणजे? चेतू, हे कसं दिसतंय? चेतू एक चित्रा. हा एक टीनेजर प्रौढ कोण आहे तुझ्या घरात? काय? टीनेज आणि प्रौढ यामधलं वय विसरलेला कोण आहे हा? चेतना, हा कोण आहे? बॉस आहे माझा. चित्रा, हा तुझ्या घरात काय करतोय? म्हणजे मुलगा आणि तोही? हा इथेच राहतो सर. पण तू तर एकटी राहतेस ना? यू टोल्ड मी, राईट? हा आत्ताच आलाय सर. मी गावाहून आलाय. आता गावाहून? एक मिनिट, पण हा कोण आहे? कोण आहे? एक मिनिट, मी सांगतो. हाय, मी पृथ्वी प्रताप. हाय. मी चेतनाचा मामे भाऊ. 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 खूप रिपिटेशन होत आहेत, आपण व्हेरिएशनही देत नाही आहोत. पुढे चल. सर बसा ना, तुम्ही बसा. सर बसा ना प्लीज. बी कम्फर्टेबल सर, प्लीज. 1 मिनिट द्या सर मला. तुम्ही बसा. तुम्ही बसा. काय? गप्प ना ओरडी. गप्प बस. माझा बॉस आहे तो. बॉस आहे? मग हे सांग ना आधी, येडी. मी त्याला सांगितलं नाहीये माझं लग्न झालंय ते. हा मग ठीक. एनी प्रॉब्लेम? इज इट ट्रबलिंग यू? नो सर, नॉट एट ऑल. जस्ट बसा ना प्लीज सर, बस. 1 मिनिटात आले सर. मी बोलतो तुमच्याशी. काय बोलणार आहेस तू? त्याला असं का सांगितलंस की आपलं लग्न नाही झालं? अरे यार, तो खूप तसला आहे यार. म्हणजे? मुलींच्या मागे पुढे करत असतो सारखा. विवाहित स्त्रियांना लगेच जॉब देऊन टाकतो, म्हणून मला त्याला असं गुंडाळावं लागलं. पृथ्वी ऐक ना प्लीज, आपल्याला जॉबची किती गरज आहे तुला माहिती? पृथ्वी, एक तर तुला जॉब नाहीये, तू फ्रीलान्सर कवी आहेस, तुझ्या कवितांवर आपलं घर नाही चालत. पृथ्वी असं नको बोलूस. मी थोडे पैसे कमवतो ना चेतना. थोडे? हो. किती? 30 रुपये? पृथ्वी यार, 30 रुपये पर कविता असा तुझा रेट आहे आणि तुला आठवड्याला 1 कविता सुचते.
मला मी चांगल्या दर्जाच्या करतो त्यामुळे आठवड्याला एक सुचते ना चेतना. ऐक आता महत्वाचं काय आहे याला कटवणं. नुसता चान्स शोधत असतो यार. घराचा पत्ता कसा काय शोधला मला माहित नाही. लंपट आहे एक नंबरचं. प्लीज ऐक आपल्याला जॉब पपोज काय आपल्याला जॉबची गरज आहे. तुझ्या कवितांवर घर नाही चालत. मी सारखं नको बोलू यार. ते कवितांवर घर नाही चालत, कवितांवर घर नाही चालत. लिहिणार आहे मी आता. सिनेमांची गाणी लिहिणार आहे मी. हो तू मोठा मंदार चोळकर आहेस. मंदार चोळकर म्हणजे तो लॉकडाऊन कवी. तो बायकोच्या विरहात केसबुक वरती कविता लिहितो तो. हे बघ वंदना सोड. हे ते महत्वाचं नाही आता. याला कटवणं महत्वाचं आहे ना पृथ्वी. एक्सक्यूज मी. काय काय आता काय भाऊबीज करूनच येत आहे की काय इथे? खूप दिवसांनी भेटलो ना आम्ही म्हणून जरा गप्पा. चेतना आपण पण खूप दिवसांनी भेटलोय. कम ऑन. एक बी फास्ट. याला ना तेजोमय कवीचा प्रखर दाह दाखवतो. थांब. काय तर त्यांना सांगू का शेवटचं वाजवायला? मला घ्या ना स्किट मध्ये. नाही सर सर काय झालं माहितीये सर. कसं झालंय तुम्ही आलात ना अचानक आणि मी पण आलो अचानक गावाहून. तर मग आम्ही तेच ठरवत होतो की आता काय बोलायचं. म्हणजे तुमच्याशी काय बोलायचं, खातिरदारी कशी करायची, त्याच्या गुजगोष्टी चालल्या होत्या. आणि मी तुमच्याबद्दल खूप बोलली. मला आता सगळं कळलं तुमच्याबद्दल. खूप वेळा सांगितलंय. आता नाही खूप वेळा आधी. टॉक अबाउट मी चेतना. ऑलवेज सर ऑलवेज शी टॉक्स अबाउट यू. त्यामुळे काय झालं आम्ही फारच हे झालो. हो असं झालं. तर मग कळलं नाही काय म्हणून आम्ही ठरवत होतो की तुमचं स्वागत कसं करायचं. स्वागत कविता करून करायचं असं आमचं ठरलं. सर मी तुमच्यासाठी एक स्वागत कविता करू. नाही मला आत्ताच सुचली सर. आत्ताच सुचली. नको. मी प्रसव. नाही प्रसव नाही मला फारच सुचली आहे सर. मी प्लीज आय इन्सिस्ट सर प्लीज. ओके ओके Please. ओके ओके. चार चार सर छोटा कविता उत्तम कविता. सर हे सर मी कविता म्हणतो. प्लीज प्लीज प्लीज. काठी आणा आणि डोक्यात आणा. व्हॉट? सर कवितेचं नाव आहे सर. ओके. हा काठी आणा आणि डोक्यात आणा. आभाळाच्या ढोलावर सोलून चांबड फिरवा ग्वाही. वा कळू द्या दश दिशांना तो आला. तो आला. वा वा तो आला. काठी आणा डोक्यात आणा. क्या बात आहे. वा वखवखलेल्या डोळ्यांमध्ये मिरची पूड घाला. वखवखलेल्या डोळ्यांमध्ये मिरची पूड घाला. तो आला. तो आला. वा वा काठी आणा आणि डोक्यात आणा. कशी वाटली सर? भयानक आहे. भयानक कमाल आहे. थँक्यू सर. मस्त मस्त. थँक्यू. पण मला यात काही असं स्वागताचं असं काही दिसलं नाही. ते म्हणजे सर होतं ना तो आला हे स्वागत होतं सर. तो आला आणि ते हाणा ह्यांनी सांगता केली त्याचं काय? सर नाही सर सर पृथ्वीत ना एकदम ऍबस्ट्रॅक्ट कवी आहे सर. एकदम ओके. तोडफोड कवी आहे सर. ओके ओके. कधीपासून माझी इच्छा होती त्याला तुम्हाला भेटवायची. आज योग जुळून आलाय सर. Very nice, तुम्ही very एक nice, काम sir. करा ना पृथ्वी बस. हा. सरांना कविता ऐकव. मी पटकन चहा घेऊन येते नाही, सर. नाही, नाही. आणि खायला पण आण. हो, हो. हा आणि येताना ना माझी 200 पाणी वही आहे. ए, नको नको नको. सर असू दे ना एकच आणतीये. नाही नाही आपण करू ना. आपण करू. माझ्या फार्म हाऊसला महफिल करू आपण. चेतना मला तुझ्याशी बोलायचंय काहीतरी. आपण दोघं बाहेर जाऊया ना. चल लेट्स गो. ग्रेट सर ग्रेट. या. आपण सगळेच जाऊ चला. हा सगळे जाऊ बाहेर घरंगळू गोट्यांसारखे इकडे तिकडे. सगळे जाऊ बाहेर घरंगळू गोट्यांसारखे इकडे तिकडे. गोल गोल गोट्या गुळगुळीत गोट्या. गोल गोल गोट्या गुळगुळीत गोट्या. काही छोट्या काही मोठ्या. काही काचेच्या काही सागर गोट्या. नाटकाचा व्यवस्थापक पण गोट्या. गोल गोल गोट्या गुळगुळीत गोट्या. काठी आणा आणि डोक्यात आणा. एक्सक्यूज मी. हे काय
तुम्ही आधीच ते तुम्ही नाही, sir. हाणा आधीच होतं ना? नाही सर आधीच्या कवितेचं ते ही वेगळी कविता आहे सर. काय झालंय, माझा काव्य संग्रह आहे हाणा कवीच्या कविता, त्यातली कविता आहे ही सर. अच्छा, ओके ओके. त्याच्या शेवटी मी क्रियापद म्हणून हे वापरतो, काठी आणा आणि डोक्यात आणा. अप्रतिम अप्रतिम. कम यार, एक काम कर, एक तू हे घे 50 रुपये घे. एका कवितेचे 50 देत आहेत यार. लिसन लिसन, खाली जा, 500 पानी वही घे, 1.5 तास खाली कविता करत बस जा. नाही सर, सर नाही, मला बाहेर नाही जाता येणार, मी एकटा बाहेर नाही जात सर. नाही सर, तो एकटा खाली नाही जात सर. कुत्री मागे लागतात त्याच्या. का, कवी आहे म्हणून? सर अनोळखी आहे म्हणून. अच्छा, मला वाटलं कुत्र्यांना कविता ऐकवतो म्हणून मागे लागतात. सर तुमचा जोक म्हणजे ना लय भारी. चल चल, आपण दोघे बाहेर जाऊया. चल, म्हणजे काय करूया, त्याला जर नाही जायचंय नको जाऊ दे, त्याला इथे थांबूया, आपण जाऊया ना. चल. मी थांबते, तुम्ही दोघं जा, म्हणजे कुत्री नाही मागे लागणार. चला सर या. अरे चला सर या. अहो चेतना, मला तुझ्याशी बोलायचंय, ह्याच्या बरोबर जाऊन मी काय करू? चल. सर मी नको सर, मी एकटा नाही थांबू शकणार सर, मी नाहीच थांबू शकणार एकटा सर. का? मज वाटे भय एकटे राहण्याचे, मज वाटे भय एकटे राहण्याचे, जणू पृथ्वीच्या गर्भात बेडूक. क्या बात आहे, क्या बात आहे? कसलं थॉट आहे, पृथ्वीच्या गर्भात बेडूक. आहा, मरणार नाही का तो त्या गर्भात बेडूक? हा, बोलक्यानं असतो त्यात, जळून खाक होणार तो. थॉट बघा ना सर, डेप्थ बघा कवितेची. नाही नाही. मज वाटे भय एकटे राहण्याचे, जणू पृथ्वीच्या गर्भात बेडूक. तसे होईल का माझे, काठी आणा आणि डोक्यात आणा. अरे तू सतत तेच बोलतोयस, काठी आणा. तू काय वेगळं आहे का यात? हो सर, काय काय काय? तेच कविता हाणा कवी. नाही नको, मला ना कळत नाहीये तुझ्या या कविताच मला पोचत, माझं डोकंच नाही तेवढं. मला नॉर्मल लाईक श्रावण मासी, हर्षमानस, बस एवढा सिम्पल. सर माझं यादी हेच व्हायचं हा, सर. हा. पण मी ऐकायला लागले ना, तशी हळूहळू कविता मला समजू लागली सर. डेप्थ कळायला लागली कवितेची सर. हा, तुम्ही ऐका सर, मी काय म्हणते, ऐका ना सर. सर ऐका ना सर, प्लीज सर. सर ऐका ना, ऐका ना, ऐका ना सर, प्लीज. ऐकतो. एक दोनच ऐकणार पण मी. चालेल, आपण एक काम करूया, इथे मैफल करू. तू यांना कविता ऐकव, मी चहा घेऊन येते पटकन. हो हो हो, लगेच सर ऐका ना, माझ्या कविता ऐका ना सर. लगेच ये, चेतना. सर माझ्या कविता ऐका ना सर. हा बोल ना बाबा, कान लागतात ऐकायला, डोळे नाही लागत, बोल तू. नाही नाही सर, काय आहे, आम्हा कवींसाठी श्रोता म्हणजे प्रेयसी असतो सर. तुम्ही व्हाल माझी प्रेयसी? लांब. आय मीन श्रोता सर, श्रोता. मी आहे. प्लीज. हा, मी आहे श्रोता. सर हां, टेकवा तुम्हाला झोपवतो, टेकवा तुम्हाला ऐकवतो सर, प्लीज. हे बसा ना सर. सॉरी, हे झालं जरा गांगरलो. सर मी पेश करतो. हा. तिला कुशीत घेऊन त्याला गर्द वनराईत घुसायला फार आवडतं. तिला कुशीत घेऊन त्याला गर्द वनराईत घुसायला फार आवडतं. या. काय? या. एक्सक्यूज मी. या ना. ए सर कविता आहे सर, कविता आहे. अरे मग फरक कळू दे ना त्यातला. या. या ना. बापरे. आलास कुशीत. ए तो कुशीत आला. ए तो कुशीत आला. काठी आणा आणि डोक्यात आणा. कशी वाटली सर? अरे तू काय करतोय बाबा? सगळ्यांना तू काठी आणतोय तो? तो बेडकाला काठी आणलीस तू, पृथ्वीच्या गर्भात पण काठी. हे काय जवळ कुशीत घेऊन पण गुंड आहेस का कवी आहेस? सर मी कवी आहे, हाणा कवी. हाणा नको, शाणा कवी बन राजा. हे असलं काही करू नकोस तू. नाही आवडलं का सर तुम्हाला? तू जा ना प्लीज, चेतनाला बोलव यार. मी इथे मी तिच्याशी बोलायला आलो यार. मी तुझ्याशी बोलायला नाही आलोय. सर मला सांगा ना काय बोलायचं तिच्याशी. काय काय सांगा काय? शाळेत आहोत आपण, शाळेत आहोत. नाही सर. लांब जा तिकडे. सर सॉरी सर. काय सर पण बोलायचंय? सांगा ना काय बोलायचंय. मी सर तुमच्या अव्यक्त भावनांना शब्दांचं कवच चढवून पाठवून देईन ना प्रणयाच्या युद्धाला. कुठे? मी पोहोचवतो ना तुमचा निरोप. मला सांगा ना सर काय. तू लांब बस. मी कुशीत जाईन तुझ्या. आता लांब बस. हा सर, तुम्हाला माझ्या कुशीत नाही यायचंय. हा म्हणजे तुम्हाला चेतनाच्या कुशीत जायचंय है ना. लाजताय, हा लाजताय. आमची चेतना जाम फास्ट आहे. फास्ट आहे म्हणजे?
फास्ट म्हणजे भ्रमर जसे टुणुक टुणुक. ए गपना बाबा गपना, नॉर्मल बोल ना काहीतरी. कशाला संगीत नाटक सुरू आहे, काय झालंय बाबा म्हटल्यावर गाणं गायला नाही ना. तर कविता वेगळ्या, गाणी हो वेगळी. हो माहितीये, सगळं माहितीये मला. नॉर्मल सांग. फास्ट म्हणजे काय? चेतना फास्ट याचा अर्थ काय? मराठीत बोला. सर म्हणजे 5वा मासा लपकवला तर. तू परत काव्यात्मक बोलतोयस काहीतरी. कोण मासा? कोणाचा मासा? सर काय फिश फिश. मासा म्हणजे फिश माहितीये मला. कोड घातला, इंग्लिश येत असेल ना मला. मग बोल. युअर फिफ्थ सर. फिफ्थ. मी एकुलता एक आहे, मी फिफ्थ वगैरे नाहीये. कळतंय का तुला? काय बोलताय तुम्ही? हा, सर, चहा चेतना. चहा अरे हा कोण आहे? हा कोण आहे? चहा घ्या ना सर. हा थँक्यू. हा चहा घ्या ना सर, प्लीज. चहा घ्या ना. या सर प्लीज चहा घ्या. चहात ते टाकलंयस ना? ते म्हणजे? ते म्हणजे आलं सर, आलं. मग पूर्ण बोल ना. सर ते राहिलं बोलायचं. प्लीज तुम्ही चहा घ्या. घ्या 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 ना सर, चहा तर घ्या. हा? पाचवा मासा. अरे काय आहे हे 5वा मासा? काय लफड आहे? प्लीज सांग मला. मासा? सर, एक मिनिट. चिडू नका सर, प्लीज तुम्ही चहा घ्या सर. अगं चेतना, मी फक्त तुझ्या 3 बॉयफ्रेंड बद्दल सांगत होतो. हा. 3 बॉयफ्रेंड तुला? हा काही बोलतोय हा. खोटं कशाला बोलायचं सर? 3 नाही 4 होते. 4 बॉयफ्रेंड होते आय वॉज इन रिलेशनशिप विथ दॅट 4 बॉयफ्रेंड्स. एकाच वेळी? टप्प्याटप्प्याने सर. तू कोण आहेस? तू कशी वाटली होतीस मला चेतना? अगं लाजरीस, कोमल, सुंदर तू. आणि हा एक कोण आहात दोघं तुम्ही? ही कशी आहे? ही अशीच आहे सर. ही अशीच आहे, कारण ही माझी बायको आहे सर. ही माझी बायको आहे. चल. हा? हे बघा सर. तू हो, आमचं लग्न झालंय. ही माझी बायको आहे, मीचा नवरा आहे. हो, तू खोटं बोललीस माझ्याशी? हा? मी फक्त खोटं बोलले सर. तुम्ही माझ्याशी आणि ऑफिस मधल्या इतर मुलींशी काय काय वागलात ना, सगळं प्रूफ आहे माझ्याकडे फोन मध्ये. ते करू नकोस. या कुठे तो फोन कुठे रे? आई शपथ, या फोन मध्ये तुझे सगळे मेसेजेस आहेत मित्रा. काय काय पाठवतो तू बायकांना? माझा मोगरा, माझा केवडा, माझा गुलमोहर. अरे ऑफिसचा बॉस आहेस का बागेतला माळी आहेस? शट अप. इट्स हेल्दी फ्लर्टिंग. ओहो, really? या असं काही त्यांनी होत नाही. आणि तू तर गप्पच बस. तू ऑफिसला भेट, मी बघतो तुला. हो येते ना सर. बघून घ्या तुम्ही मला. मी इतर सगळ्या मुलींना घेऊन येते ऑफिसला. सगळ्यांचे मेसेजेस, सगळ्यांचे रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत सर. फक्त जॉब साठी सहन करत होते हा मी सर. तुमची मजल आज घरापर्यंत आली ना, आता बास. चेतना, सर हवं तर तुम्ही मला काढून टाका, मी हे सगळं व्हायरल करीन. हे बघ, तू गैरफायदा घेतेस. तू नाही अजिबात गैरफायदा घेत नाही. चेतना प्लीज गैरफायदा घेऊ नको यार. इनफॅक्ट चेतना कॉंग्रॅच्युलेशन्स यार. अरे सर समजूतदार आहेत ना, त्यांनी तुला आत्ताच प्रमोशन दिलं. Oh my God, मी sir, thank you, sir. अरे मी Thank you. मला अभिनंदन नाही करणार का म्हणजे माझा काव्य संग्रह ते प्रोड्यूस करतायत. Oh my God. मला ऍडव्हान्स पण देणार आता लगेच. नाही, मी असं काही बोललेलो नाहीये तू तुला. असं करणार आता. ए मित्रा, कारण ऐक आता तू आहे ना आमच्या टप्प्यात आलायस. Yes. आता तुझा कार्यक्रम होणार. हा, आणि मग हा. काठी आणा काठी आणा आणि डोक्यात आणा. प्लीज मला मारे रे. वा 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 वा, जबराट परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा, वा छान. इतकी अप्रतिम गाणी लिहिणाऱ्या कवीच्या खऱ्या खुऱ्या बायकोला स्किटमध्ये 30 रुपयाचा कवी मिळावा. काय आपल्या कलाकारांना कलेसाठी काय काय करायला लागतं, काय काय सहन करायला लागतं. चेतना, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. प्रत्यक्षात तू खूप उत्तम कविता सादर करत असणार आणि या स्किटमधल्या कविता विचित्र पद्धतीने, वाईट पद्धतीने सादर करताना तुला खूप त्रास झाला असणार. आय एम डॅम शुअर. पण तेच आपलं स्किल असतं आणि ते तू उत्तमपणे निभावलंस. मजा आली. ओमकार, फॅन्टॅस्टिक. छान होतं कॅरेक्टर आणि खूप पॉवरफुल परफॉर्मन्स होता. वंडरफुल, मजा आली. मंडळी, आजवर तुम्ही लग्नांमध्ये अनेक विघ्न आलेली पाहिली असतील, पण आज इथल्या लग्नात एक अभूतपूर्व प्रसंग उभा राहिलाय.
आणि हा प्रसंग तुमच्या समोर सादर करतायत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. डॉक्टर आले डॉक्टर आले. भोजने कोण आहे भोजने जरा मला कळेल का एक मिनिट. भोजने कोण आहे? मी मिस तो. तुम्ही मला फोन केला होता. नमस्कार, मी ओंकार भोजने. हा चेहरा दिसत नाहीये. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी ओंकार भोजने. हा. या वय वर्ष 58. बरं. पण माझ्या प्रकृतीकडे बघून वाटणार नाही, अजिबात नाही वाटणार. बरोबर आहे. डायबिटीज नाही, बीपी नाही, अरे वा. अजिबात कसला त्रास नाही. चालेल. रिटायर्ड पोस्ट मास्टर आहे मी. वा वा. 38 वर्ष सर्व्हिस केली. 38 इयर्स. कॅन यू बिलीव्ह? एक पैसा कोणाचा खाल्ला नाही, कोणाला खाऊ दिला नाही, नाही. बरोबर. बरं, रोज सकाळी 5 वाजता उठून मी योगा करतो, नित्य नेमाने योगा करतो. नाही, चालेल. 5 सुद्धा होऊ देत नाही. क्या बात. 38 वर्ष आनंद service. वाटला. डॉक्टर इकडे या ना. अरे हा माणूस मला का बाहेर सोडतोय मग हॉलच्या? याला सांगा ना तुम्ही. हा मला बाहेर सोडतोय हो, बाबा, हॉलच्या. तुम्ही इकडे आहो. या बघू इकडे. हा मला काढून ठेवा जरा तिकडे. ते काढून ठेवा तिकडे बाहेर. चपला काढून ठेवा बाहेर. काय हसा लागाल? मला जरा कोणी सांगेल का इकडे का मला बोलवलेलं आहे? मी सांगतो इथे या. ते सांगतील. अरे मग तिथेच होतो ना उभा मी. एवढा वॉक का घ्यायला लावला? तिथेच होतो ना मी. का कमालच करताय. हा, तुम्ही मला सांगा काय झालंय, मला नक्की सांगा. इकडे का 38 इयर्स. कॅन यू बिलीव्ह? नाही. या. अरे नका ना यार. हे का मला सारखे घेऊन जात आहे? कोणी मला सांगेल का इथे कुणाला काय झालंय? मला काहीच कळत नाही. इथे डॉक्टरला का बोलवलंय लग्न समारंभात? डॉक्टर, मी सांगतो काय झाले ते. तुम्ही इकडे या. तू तिकडे जा. अरे तर त्या माणसाला तिकडे का पाठवलं? जो माणूस माहिती देणार आहे त्याला तुम्ही तिकडे कसे पाठवता? तुम्ही खूप कन्फ्यूज करता. तुम्ही नका हे काही बोलत जाऊ, कळलं का? तुम्ही इकडे या, मी तिकडे आता येणार नाही. मी आता इकडेच थांबणार. मी येतो. नमस्कार डॉक्टर. हा. मी नवरा मुलगा गौरव मोरे. अरे बापरे, ह्याच्यावर काय औषध द्यायचं आता? नवरा मुलगा गौरव मोरे हा काय आजार नाहीये. हा, ही बघा, ही माझी होणारी बायको वनिता. नमस्कार नमस्कार वहिनी. काय तिचं काय? बोल ना. सांगतो तोंड उघड ना. सांगतो. लग्न करताना नाही वाटलं, आता तोंड उघडून सांग त्यांना. सांग. तुम्ही लांब व्हा, मी सांगतो बाबा. काय तुम्ही झालंय लांब व्हा. काय झालंय मला सांगा. ही माझी होणारी बायको वनिता. हा. हिने मंगळसूत्र गिळलंय. हिने मंगळसूत्र गिळलंय. हे तुम्ही हिने. हे बघ, हे तुम्ही तसं नाही ते. नो नो इट्स इम्पॉसिबल. नाही असं नाही होऊ शकत. मंगळसूत्र कोण कशाला असं गिळेल? मंगळसूत्र. बसला तुमचा विश्वास? ऐकलात? ढेकर बघितला कसा तिला? मंगळसूत्र असं. म्हणजे ही पोटात मंगळसूत्र आहे म्हणून मंगळसूत्र असा ढेकार दिला तिने? मंगळसूत्र. अहो हे वेअर्ड आहे सगळं. हे असं कसं शक्य आहे? उद्या तिने लेमन कोरिएंडर हॉट अँड सोर सूप विथ ब्रोकोली असं जर खाल्लं असेल तर लेमन कोरिएंडर हॉट अँड सोर सूप विथ ब्रोकोली एवढं देणार आहे ती? नाही हो, हे असं शक्य नाही आहे. हे अशक्य आहे. हसायला काय झालं? हसायला काय हो? हसायला काय झालं? काय हसायला काय आलं? सांगतो डॉक्टर. इकडे या. नाही नाही, मी नाही तिकडे तुमच्या बरोबर आहे. तुम्ही इकडे या. मी येणार नाही तिकडे. एक जण इथून इथे आला की दुसऱ्याने बदलायलाच पाहिजे का जागा? थांबा ना तिथला तिथे. हा बोला बोला. आता काय हसण्यासारखं? आमची वनी आहेच तशी. आमची वनी तशीच आहे. तुम्हाला सांगतो, लहानपणी तिला मांजरींसोबत खेळायची आवड होती, म्हणून तिच्यासाठी मी मांजर आणलं होतं. तर दिवसभर ती त्याच्याबरोबर खेळायची. एक दिवशी मला ती मांजर दिसेना झाली. मी मांजरीला हाक मारली, मनी, ए मनी. तेव्हा हिनं
असा ढेकर दिला. अहो म्हणजे मांजर तिने गिळलं. एवढंच कशाला, आमच्या गावी गुरं होती ना, त्यात एक सर्जा नावाचा बैल होता. तिचा फार लाडका होता. ती त्याच्याबरोबर तसंच खेळायची. एक दिवशी सर्जा दिशेनं असा झाला, मी सर्जाला हाक मारली, सर्जा, हिनं ढेकर दिला. म्हणजे सर्जा हिने गिळला होता? नाही नाही, सर्जा गोठ्यातच होता, तिने असाच ढेकर दिला. मग अरे हे कशाला सांगताय मग मला? मी काही झालंच नाही तर कशाला सांगताय मला तुम्ही? अभ्यास म्हणून म्हटलं, सभोवतालचं सगळं माहित अहो काही गरजच नाही. ह्याला सांगा ना मी इथे का आलोय. हो, या. ढेकर कोणी दिला, कसा असतो ढेकर, ह्याच्यावर काही बोलायला नाही आलोय मी इथे. बरं का, हे माझं आहे बरं का. मला एक मुद्दा असा आहे की तुम्ही मंगळसूत्र मुळात गिळलत कसं? काय सकाळी ना मला खूप जोराची भूक लागली होती. तर समोरच्या वाटीत पेढा होता, त्याच्या खाली मंगळसूत्र होतं. बरं. तर ती मी वाटी अशी डायरेक्ट तोंडाला लावली, पेढ्यासकट मंगळसूत्र आतमध्ये गेलं. मंगळसूत्र पेढा हे अशक्य आहे हो हे. नाही, आमच्या वनितासाठी काहीही अशक्य नाही. तुम्हाला आणखी एक आठवण सांगतो, या. नाही इकडे बोला. तुम्ही सारखं तिकडे घेत जाऊ नका. नाही, तुम्हाला सांगतो, तिने एकदा दीर्घ श्वास घेतला, तेव्हा तिच्या समोर बसलेला योगा टीचर गायब झाला. काय सांगताय काय? मग हिने योगा असा ढेकर दिला. म्हणजे योगा टीचर तुम्ही गिळला होता? नाही, योगा टीचर आतल्या खोलीत गेला, हिने असाच ढेकर दिला. अरे मग सांगताय कशाला हे? ह्याच्यात काय पॉइंट आहे? काहीच काही घडलेलं नाही, कशाला सांगताय मला तुम्ही? ठरलं काय माझं ठरलं, आम्हाला हे लग्न मान्य नाही. या मुलीशी लग्न होऊ देणार नाही. नाही संपला विषय. अरे उभ्या संसार केलेली ही मुलगी. तुम्ही डायरेक्ट लग्न तोडायची नाही, नाही, अरे गौऱ्या, आपल्या घरात इन 4 माणसं ही लग्न करून सकाळी आली, संध्याकाळमध्ये असं केलं. पृथ्वीवर खांडेकर घराणं काय मला हे लग्न करायचं नाही. तुम्ही आमचं मंगळसूत्र द्या, आम्ही जातो. अरे मंगळसूत्र द्या, नाही तर 2.5 लाख रुपये द्या, आम्ही जातो. व्याई आवाज खाली ठेवा. आवाज वाढवलाच नाही. आवाज खाली अजून आवाज वाढवलाच नाही. माझा आवाज वाढवला तुम्हाला ऐकलं नाही. पैसा खाल्ला नाही किंवा कुणाचा आवाज बुडवला वाढवला नाहीये मी. अरे का बसता बाबा तू. मला एवढंच तू का म्हणाय- बसला? तू काय माझ्या बापाला मारून टाकतो का? तुझ्यामुळे माझा बाप मरल ना, गपना. बाप कोण आहे? मीच बाप आहे ना तुझा? मला सांगशील बापाला मारून टाकशील? नाही डॉक्टर, हे बघा व्याई, मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही वाटेल ते करा, पण आमच्यावर आळ घेऊ नका. म्हणजे बघा, आता ही माझी मुलगी आहे, पण आता हिचं तुमच्या मुलाशी लग्न झालं म्हणजे ती तुमची सून झाली आहे. तेव्हा तुम्ही तिच्या पोटातून मंगळसूत्र काढा, नाही तर लिव्हर काढा, तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मान्य केलं? आता ही आमची सून आहे. बरोबर. ओ डॉक्टर, मी इथेच आहे. हे बघा, लग्नानंतर पहिल्या बाळणपणानंतर मुलीची सगळी जबाबदारी माहेरच्यांची असते. आता सध्या जबाबदारी तुमची. आम्हाला मंगळसूत्र द्या. तुम्ही पकडले गेला. नाही, पकडलं आम्ही. तुम्हाला बोलायला काय नाही म्हणून तुम्ही काही पकडायचं बोलू नका. हे बघा, हात वर करू नका, आजूबाजूला भान ठेवा, आजूबाजूला कोण आहे, कोणाशी तुम्हाला बोलता सांगतो, तुम्हाला सांगतो. प्लीज. डिग्री सांगा. एवढी वर्ष सर्व्हिस केली, कोणी नजर वर करून पाहिलं नाही पाहिजे. प्लीज जरा गप्प बसा, प्लीज जरा गप्प बसा. हा ओ डॉक्टर, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, प्लीज. अहो आटपाव लवकर, मला दुसऱ्या लग्नालाही जायचंय. शिवाय माझी दक्षिणाही दिली नाही अजून. स्किट थांबवलं. सगळ्यांच्या मनात धाकधूक होतील. एक वाक्य आहे, घेशील की नाही, घेशील की नाही. जरा चेक करू का पेशंटला? आल्यापासून पेशंट आणि डॉक्टर एकत्र भेटतच नाही. चेक करा, चेक करा, चेक करा. हे बघा, शुगर चेक करा आधी. शुगर चेक करा आणि नंतर बीपी चेक करा. एक्सरे बघा, एक्सरेत नाही दिसलं, सिटी स्कॅन मध्ये दिसेल. आणि सिटी स्कॅन मध्ये नाही आलं, MRI मध्ये पक्का दिसतंय. MRI मध्ये ना तुम्हाला छोटा नसा, मोठा नसा सगळं दिसतंय MRI मध्ये. हा, MRI झाल्यानंतर एकदा तुम्ही माझा रोल करा, मी तुमचा रोल करणार. मी बापाचा रोल करतो. सगळं हेच करणार माझं काय? अरे हसायचं काय याच्यात? नाही वनिता बेटा, हे बीपी वगैरे काही नसतं. 38 वर्षांचा अनुभव मी उगाच सांगत नाही. त्याच्यात तुला एक पैसा कोणाचा खाल्ला नाही का, कोणाला खाऊ दिला नाही. नाही वर. अरे तुम्ही खाल्लं नाही, पण हिने मंगळसूत्र खाल्लंय, त्याचं काय? त्याच्याकडे लक्ष द्या ना. अजिबात नाही. ज्याचं पत्र त्याला. 38 वर्ष उगाच सर्व्हिस केली, ज्याचं पत्र त्याला. शिवाय मी योगा करतो, साधा शिंकलो नाही मी आजपर्यंत. बीपी डायबिटीस हे तर लांबची गोष्ट आहे. बघा, सिंगल तक्रार नाही प्रकृतीची. तुमचं पुस्तक फाटलंय. तुम्हाला कळते का काय?
तुम्ही वेगळं स्क्रिप्ट पाठ केलंय. ह्या स्किटचे डायलॉग म्हणा, ह्यांचा काहीच दोष नाहीये. हा ह्या स्किटचा डायलॉग म्हणा, व्हेरी सिन्सिअर. पहाटे 5 वाजता उठून त्यांनी स्किट लिहिलं हे. सगळे कुठं आहे, सगळे कुठं आहे, सगळे कुठं हे करत त्यांनी लिहिलेलं आहे. सगळं कुठं आहे, सगळं कुठं आहे, सगळं कुठं आहे, त्यांनी केलेलं आहे. खूप सिरियस किट आहे. मंगळसूत्र तुमच्या मुलीने गिळलं आहे. याच्यावरती या तुम्ही. डॉक्टर प्लीज तुम्ही. तिला मी आता चेक करतो. हे सगळं झाल्यावर तुला चेक करणार हं, बाळा. वनी 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 काय होत आहे? बाबा मला भूक लागली. अरे मग स्टेथोस्कोप खातो यार. ए भाई, तू काय डोक्यावर पडले का? आपल्याला पोटात बाहेर काढायचं आहे. अजून बाहेरच्या गोष्टी आत नको घालूस ग. कळलं का? भूक लागले म्हणून आधी मंगळसूत्र खाल्लंस, मग पेढा, नंतर अशी लेकर देशील. पेढा, मंगळसूत्र, स्टेथोस्कोप. असं नको करू. एक मिनिट, तुम्ही या साईडला वा. जरा हवा येऊ दे तिला जरा. ए बेटा मला सांग, तुला काय दुखतंय का पोटात वगैरे? हा धातू आहे तो, कळलं का? सोनं आहे ना, त्याच्यावर पोटात गेले तुझ्या. तुला दुखतंय का पोटात मला सांग? ताप वगैरे आलाय का तुला? हे काय इकडे काय? हे काय? बाबा सापडला. हो ना. आता आमचं लग्न होऊ शकतं बाबा. अरे म्हणजे मंगळसूत्र इथेच गळ्यात होतं, कशाला गिळलं म्हणून मला इथे बोलवलं. ओपीडी सोडून आलो मी. याला काय अर्थ आहे का? बरं ठीक आहे, माझी फी द्या आता 1,500 रुपये. मी निघतो इथून. फी द्या. अहो तुमची सून झाली आता, तुम्ही द्या ना. नाही पण पहिल्या बाळंतपणापर्यंत मुलीची जबाबदारी तुमची आहे ना. हो ना, हो. काय, तुम्ही द्या फी. हो द्या फी द्या. या 1,500 रुपये. हो या. तुम्हाला सांगतो, आजच्या पिढीला कळणार नाही आपण सर्व्हिस म्हणून किती काय काय करतो. काय बरोबर आहे, पण 1,500 रुपये देणार पण आजपर्यंत 38 वर्षांच्या सर्व्हिस मध्ये कोणाचा एक पैसा खाल्ला नाही, कोणाला खाऊ दिला नाही. पण आता मी जे अगदी तटस्थपणे भूमिका निभावली. नाही बरोबर आहे. आजपर्यंत या आजच्या पिढीला कळणार नाही. नाही, बरोबर आहे. पैसा म्हणजे काय? पैसा मी सुद्धा सर्व्हिस मध्येच आहे डॉक्टर म्हटल्यानंतर. म्हणजे काय? आपण शपथ घेतो ते आपण नित्यनिमाने पाळतो. अरे आपल्यासाठी तेच शेवटचं असतं. हो, अगदी अगदी अगदी. आणि प्रश्न काय की अनेक जण येतात, आमच्या सुद्धा फी ते देत नाहीत. हो ना. मग अशा वेळेला काय होतं, एक डॉक्टर म्हणून आपण काय करणार? हा जो डॉक्टर असतो तो एके ठिकाणी जातो, हा एखाद्या पायातला काटा काढला. मी काय करणार? काटा काढला. इथून आल्यानंतर वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. सई, मला सगळ्यात जास्त मजा केव्हा येते माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला मजा येते परफॉर्म करताना. आणि आज तुम्हाला प्रत्येकाला मजा येत होती हे माझ्या डोळ्यांना, आमच्या दोघांच्याही डोळ्यांना दिसत होतं. जेव्हा पडदा उघडला तेव्हा काय नक्की चाललंय हे कळायला मार्ग नव्हता, पण तुम्ही एका 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 लेअरनी गोष्ट छान उघडत गेलात. प्रसादा, तुला अशा चिडचिड्या कॅरेक्टर मध्ये बघून फार वेगळं आणि छान वाटलं. मस्त परफॉर्म केलंस. वने अप्रतिम, फारच सुंदर. बसून तिथे नुसते तुला पंचेस टाकायचे होते आणि एकही त्यातला पडू दिला नाही, सगळे पंचेस वाजवलेत. अमेझिंग. ओंकार सुंदर, नेहमीप्रमाणे सुंदर. समीरदा अप्रतिम, म्हणजे काही प्रश्नच नाही, असा डॉक्टर तूच करू शकतोस. गौऱ्या मस्त, ऐन वेळेला घेतलेला जागा उत्तम आणि अप्रतिम लग्न समारंभ होता हा, कधीही न विसरता येणारा. मस्त. प्रसादा धमाल. स्टेजवरती 8 जण होते, त्यामुळे हे मंगलाष्टक असं म्हणता येईल. आता तुम्ही म्हणाले विराजला मोजलं नाही का? तर विराज मंगल नाहीये, तो मंगळ आहे. तो सुटला तर त्याला लाभला असं आहे. पण विराज का नाही आला? विराज, विराज कम ऑन द स्टेज.
विराज, तुझा अटेम्प्ट मोजल्याशिवाय हे स्किट पूर्ण नाही होऊ शकत. कारण मधून काय ना मी तुझ्याकडे बघत होतो तू काय करतोयस आणि तू पूर्ण वेळ त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये इन्व्हॉल्व होतास. आपल्याला एकच वाक्य मग जाऊ दे ना आपण नुसतंच बसूया, ही भावना तुझ्यात नाही आहे, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. वा विराज. आणि तू घाबरू नकोस यांच्यापैकी कुणालाच. काही वर्षांपूर्वी हे तुझ्याच जागी होते, लक्षात ठेव, कळलं. पण ते कन्सिस्टंटली कोणालाही न घाबरता प्रामाणिकपणे काम करत राहिले म्हणून आज ते या जागी आहेत. हळूहळू तुझी जागा सरकत जाईल, आय एम शुअर. मस्त करत राहा, प्रामाणिकपणे करत राहा. गॉड ब्लेस यू. फार मजा आली, धमाल, वंडरफुल. मंडळी, लॉकडाऊनमुळे बेकारीला तोंड देणारा एक तरुण निघालाय नोकरीच्या शोधात. त्याला आलेले अनुभव तुमच्या समोर सादर करतात खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार सई मॅडम. आता तुमच्यापासून काय लपवायचे बा. लॉकडाऊन मध्ये ना माझी वाट लागलेली, पार माझ्या कंबरडं मोडलं गेलेले. नाही तर आधी माझी अवस्था आहे ना प्रसाद दादा तुमच्यासारखी होती. MSJ इंटरनॅशनल कंपनीत मी ब्रांच मॅनेजर होतो. तेव्हा मी तुमच्यासारखाच रुबाबदार होतो. पण माझा बॉस आहे ना तो भलता खट्याळ होता बा. एकदा तो मला मिश्किलपणे म्हणाला, आता तुमची सॅलरी देणं मिश्किल आहे, आपलं मुश्किल आहे. माझा जॉब गेला हो. त्या बँकवाल्यांचे कर्जाच्या हप्त्यासाठी फोन यायला लागले ना तर कसं नुसतं होतं हो, परेशान होऊन गेलो मी. पण आता माझं नशीब फडफडलेलं आहे. काय मोर अँड मोर एंटरप्राइजेस यांच्याकडून इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आलेले आहे. असेच एक किरण दिसलेला आहे बा. आता मी तिकडे जातो. इंटरनॅशनल ते लोकल असा प्रवास होऊन राहिला, कारण ती लोकल कंपनी आहे. पण आता आत्मनिर्भर व्हायचे तर काहीतरी केलं पाहिजे की नाही. तुमचे आशीर्वाद राहू द्या बरं का. अरे बापरे. मोर अँड ए दत्तू, दार उघड. टीव्हीच्या रिमोटने तुझ्या आशीच्या गावात दरवाजा उघडला ना आता. दार उघड. तुमचं घर आहे, तुम्ही दार उघडा. माझं घर होईल तेव्हा मी दार उघडेन. काय माणूस आहे का कोण आहे? ए रसिका, दार उघड जा. तुम्ही बूट टेकून आरामच करताय ना, तुम्ही जाऊन उघडा. आग लागली तुमच्या तोंडाला ती. झाली एक पण कामाची माणसं नाही तू. दरवाजा उघडा काय झाला होता ह्यांना? या 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 या. नाही ते मोर अँड मोर एंटरप्राइजेस. सॉरी मला वाटतं मी चुकीच्या ठिकाणी आलो बा. सॉरी बरं का. सॉरी. नाही नाही नाही, हो इकडे या. योग्य ठिकाणी आलो. हाय मोरे अँड मोरे एंटरप्राइजेस कंपनी हीच आहे काय समजली? मोरे अँड मोरे एंटरप्राइजेस येते होय. त्यांना नाही हे तर बोलतं लोकल निघाला. नाही पण तुमचं ऑफिस कमी घर जास्त वाटतंय म्हणजे ते आमच्या कंपनीचं ब्रीद वाक्य आहे. काय? आम्ही ऑफिसला पण घर पण देतो. काय काय नाही हो, भारी भारी. भाडं परवडत नाही म्हणून घरातूनच ऑफिस चालवतात. मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. होय काय? तर रामू काका तुमचे जे कोण CEO असतील त्यांना पाठवा बा. बरं आता पाठवतो तुम्हाला. काय झालं? मी काय रामू काका आहे का? नाही. अरे बाबा, मोरे अँड मोरे मधला पहिला मोरे मी हाय. तुम्ही प्रभाकर मोरे CEO आहे का नाही या कंपनीचा? काय तुम्ही? मोरे. हो नाही, पहिला मोरे मी आहे, दत्तू मोरे. आधी माझं नाव येतं मग यांचं नाव येतं. अरे मिळाल्या अब हा प्रभाकर मोरे आहे म्हणून दत्तू मोरे आलेला आहे ना. पहिला दत्तू मोरे प्रभाकर मध्येच घुसलाय. तुम्हाला सांगतो, आता हिचं नाव रसिका प्रभाकर मोरे. पहिलं रसिका आहे, प्रभाकर मध्ये घुसला. कुठून धरून आणलंय याला? हिच्या पोटात ना आणलेला. आता हा बोलतो काय बघ ना. आता मला सांग, मी पहिला मोरे हाय का ना? मग सांगा वार काय तुमका वार वाटून दिलेले होत ना. एक मिनिट, वारांचे काय?
त्याचं काय आमची बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. कसं कंपनीमध्ये आम्ही तिघं पण लय बिझी असतो ना, मग सीईओचं काम करतला कोण, म्हणून मग वाद नको म्हणून आम्ही दर 2-2 दिवस वाटून घेतलेले आहेत. कंपनी सगळं थांबून राहत नको. सीईओ साठी वार वाटून घेतले. हो म्हणजे मंगळवार आणि गुरुवार मी सीईओ असतो, बुधवार आणि शनिवार आई सीईओ असते, आणि सोमवार आणि शुक्रवार ह्या. काय बिझनेस काय तुमच्या? अरे काय सांगू तुला, आमचा काय एकच बिझनेस आहे काय? अरे आमचा असा अनेक बिझनेस आहे. खायचे वांदे आणि आमचे अनेक धंदे, असंच ब्रीद वाक्य आहे का नाही आमच्या कंपनी. नाही मला वाटतं मी चुकीच्या जागी आलो. मी येतो. सॉरी बरं का. या इकडे. नाही नाही तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहो. काय समजलं तर इंटरव्ह्यू साठी आले होय. अरे तुम्ही काय इंटरव्ह्यू घेणार, मी काय इंटरव्ह्यू देणार? अहो मला 12 लाखाचं पॅकेज होतं आणि इन्सेंटिव्ह वेगळा. मी 14 लाख देतो ना. 14 लाख आणि ते इम्पॅक्टिव्ह काय आहे का वेगळा, ते वेगळा इम्पॅक्टिव्ह इन्सेंटिव्ह असतं ते. 14 लाख जरा जास्त होतं. काय आपल्याला काय कमी आहे काय पाहिजे? 15 लाख देवा ना. असं पण आधी तिची लायकी नको बघायला काय. 14 लाख देणार. 14 लाख नाही आता आलोच आहे तर इंटरव्ह्यू देऊन टाकतो. तसं पण मी लॉकडाऊन मध्ये ठरवलेलंच आहे की अंगावर पडेल ते काम करून टाकू. अरे काय तुम्हीच बोलला ना अंगावर पडेल तर काम करणार म्हणून. नारळ पडला सोडून द्या. नाही पण म्हणजे असं नका, माझी गरज आहे म्हणून असा गैरफायदा नका घेऊ तुम्ही. नाही गैरफायदा नाही. आता तुम्हीच इंटरव्ह्यू साठी इलो ना. मग तो इंटरव्ह्यूचाच भाग असा. मी ब्रांच मॅनेजर होतो. हे काय करायला लावताय तुम्ही? 14 लाखाचं पॅकेज व्हाया ना तुमका, मग इंटरव्ह्यू देऊच लागतं. तुमका काय काय कामं करू येतात ना बसू देतला खाली ठेवा आणि सांभाळून करा. बघू. ओ एक मिनिट. काय उभे राहा. तुमचे कपडे हे नाही चालणार. तुम्हाला आमच्या कंपनीचा कॉस्ट्युम घालावा लागेल. युनिफॉर्म हवा कंपनी. आतमध्ये चड्डी आणि बनियन आहे आतमध्ये. ते असते. हा मग तोच आमचा कॉस्ट्युम आहे. हे कपडे तुम्हाला काढावे लागतील. हे काढावे लागतील. हो काढावे लागतील. चड्डी बनियन युनिफॉर्म आहे. नाही असं नाही ना. असं कसं चड्डी बनियन कसं? नाही असं कसं? आता एवढ्या चांगल्या कपड्यांमध्ये नारळ फोडतालाच तुम्ही. बरा दिसताला काय? एवढं शिकलेलो माणूस आहे. खायच्या वेळेला खायचे कपडे घालायचे तेवढं पण कळणार नाही का तुम्हाला? 14 लाखाचा पॅकेज काय असंच द्यायचं काय तुम्हाला? तुम्हाला काय येतं नेमकं काय नाही काढावं लागेल. लवकर एवढा वेळ नाही आपल्याकडे. काढा हे लवकर निघत नाही. काय करायला लावताय तुम्ही? लवकर काढा. 14 लाख देणार आहे ना तुम्ही? 14 लाख द्या म्हणून तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे ना. बटन राहून गेलं ना. अरे बापरे अवघड झालेलं. काम मिळत नाही म्हणून सगळं करायला कामासाठी. अरे 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 रे अवघड झालेलं आहे. कंपनीचा युनिफॉर्म नीट करून ठेवा ते. नाही तर असो नारळ तुझ्या आशीच्या भावान कधी फोडला नव्हतो का? नाही काय करता तोंडाला? काय केलेलं नाही. हा बघा कसं कोयतो हा ना. कोयतो असं उलटो पकडू. उलटो धरलं यो नारळ बघलंच ना. का बघ हा हैसर मारायचा आणि हैसर मारायचा. म्हणजे हा ना हा सगळा सालपाटात निघतो. बरोबर करा. म्हणजे इंटरव्ह्यू पास झालं तर 14 लाखाचा पॅकेज. हो चालेल एकदम नीट करतो. टेन्शन नाही करतो. अरे माझा हातार बसलास की काय? नाही एक्सपिरियन्स नाही आहे. नाही अनुभव काय अनुभवच नाही. नाही तुम्हाला नाही जमायचं. तुम्ही घरी जा. माझी ना प्रॅक्टिस नाही आहे. हे सगळं नाही केलेलं आहे मी. बिझनेस स्ट्रॅटेजी वगैरे ठरवणारा माणूस. मी प्रॅक्टिस करून जमेल ना. कसली प्रॅक्टिस? अशी आता प्रॅक्टिस करून तुला नोकरी द्यायची कधी? नाही जमेल. हो मला काय ते शिव बघा काय. बरं ठीक आहे. तुमचे मुरमुरे दाखवा. काय दाखवू? मुरमुरे दाखवा. मुरमुरे म्हणजे अरे मुरमुरे मी काय भेड विकणारा वाटलो काय? अरे तुम्हाला काय अक्कल बिक्कल काय आहे की नाही? एवढं मोठं तुम्ही ऑफिसर आहे सांगता आम्हाला तुम्हाला मुरमुरे माहिती नाही. ते इंटरव्ह्यूच्या वेळेस एवढे लांब कागद असतो त्याच्यात कधी 1 2 3 असं काहीतरी लिहिलेलं असतं आणि तुम्हाला ते माहित नाही. अरे मुंगूस तोंड्या त्याला मुरमुरे नाही त्याला रिझ्युमे म्हणतात.
बावडात कुठला काय बोललास तुम्ही मुंगूस तोंड्या आज मंगळवारी बोलले ना सीईओ असा ना तो त्या दिवशी असं बोलताना तुमका सांगून ठेवताय 14 लाख देतो आपण हे असं चालणार नाही गडी माणसाने असं बोलूचा 200 रुपयाची लायकी नाही माणसाची आणि असं बोलतो माझ्या लेका सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर व्हॉट यू वॉन्ट रिझ्यूम आय विल गिव्ह यू रिझ्यूम डोंट वरी मोरानू मागा काय वाटतं ना काय का माझ्या बिझनेस स्ट्रॅटेजीनुसार आपला जो भजनी मंडळ आहे गावात त्याच्या झोनल मॅनेजरची अजून पोस्ट रिकामी आहे रिकामी म्हणजे मी कालच काढला ना त्याला आहे ना काय त्याचा गाला ना ठीक नाही त्याला सूरज नाही ना वसाड्याला काढून टाकला त्याला बरं केलं आणि ती एमडी आहे ती माझ्या हाताखालची आहे हा तर ती काय माझ्या शब्दाबाहेर नाही तर मला काय वाटतं ना भजनी मंडळात यांना हेलकरी म्हणून या काम करू दे हेलकरी म्हणजे कसं भजनी बुवांच्या मागणं सगळे टाळ वाजवत गाणी गातात ना त्यांना हेलकरी म्हणते चालेल ना मी करेल ना करेल ट्राय करतो मी सर 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 मला दाखवा ना आधी फक्त म्हणजे तुम्हाला दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणार सुरू करू लुक ॲट दिस तुम्हाला काय जमत नाही आहे तुम्ही आता घरी जा नाही असं नका करू या गोष्टींसाठी नाही मी दुसरं काहीतरी काम तर मी जमलं असतं मला नाही तुमची लायकीच नाही हे बघा तुम्हाला जमतंय का आता एवढं सगळं तुम्हाला डेमो दाखवलं यात एक पण गोष्ट यांना कळलेली नाही आलेली नाही 14 लाखाचा पॅकेज म्हणजे काय खायची गोष्ट आहे आयशीच्या भावात एवढा पगार द्यायला नाही का आतापर्यंत तुम्हाला मला सांगा हा हे बघा तुमची लायक नाही आउट एक मिनिट हे काय बरं बघा लायकी काढू नका बरं का माझी म्हणजे लायकी काढायची नाही लॉकडाऊन आहे काम मिळत नाही म्हणून इथे आलेलो आहे मी व्हॉट डू यू थिंक हु आय एम आय वॉज ब्रांच मॅनेजर ॲट द MSJ इंटरनॅशनल फ्रॉम धुळे पर्सन्स लाईक यू सॅल्युटेड मी वेन आय एंटर्ड द ऑफिस and you are making fun of me by conducting this ridiculous interview? Idiot. Why you are nodding your head? Did you understand a single word? You cockroach. I'll crush you with my fingers. Idiot. You चुप तू Shut up. Don't utter a single word. माझ्या पोराक बोलू मी ऐकून घेऊ Don't you ever try to underestimate me, understand? Yes, I know. I talking about a fertilizer Dalchala always. Nothing is. Is a broadcasting or summer of fantastic of Alfonso not or anything for good. That's why I say measurement is nothing for a areas company, nothing for fertilizer and broadcasting. You know what do you for anything else for nothing? The fertilizer going for broadcasting, nothing else. What else you? Nothing for else, nothing for fertilizer, nothing for broadcasting. I was just talking for about, he said, not anything else. It's all our company is not anything. His Casio, Alfonso has nothing for Zamla Bimla Kai. Who are you? CEO. Out. Get out. Nothing else. अरे तुम्ही ना इंग्लिश जाड्या तुझ्या बापाने अशी इंग्लिश बोलली होती का रे ही अशी इंग्लिश असते हा तुम्ही खरंच 12 लाख पॅकेज देणार होते का रे नाही 12 नाही 14 लाख पॅकेज देणार होते तुम्ही पैसे आहेत 14 लाखावर किती शून्य येतात माहितीये का तुम्हाला चिल्लास ना मग चिल्लास ना अरे मग आमचं इथं काय होत असेल म्हणजे अरे आम्ही हा जो दिवसभर तुमचा त्रास सहन करतो तर आमची किती चिडचिड होत असेल अरे मी कुठला त्रास दिला तू त्रास नाही दिलास अरे वसाड्या इंटरव्ह्यू द्यायलास ना मोर अँड मोर कंपनीमध्ये हो ती कंपनी आहे ना ती आमच्या घराच्या मांग आहे पाठीमागे हा ते काय आहे ही तुमची जी कंपनी आहे ना इंटरव्ह्यू साठी पेपर मध्ये जाहिरात देते व्हॉट्सअपवर आहे ना लोकेशन पाठव मग हा तर ते लोकेशन आहे ना ते आमच्या घराचं दाखवतं का नाही त्याच्यामुळे सगळे इंटरव्ह्यूला येणार आहेत ना तर आमच्या दरवाज्यात उभं असतात लाईनीत तर दिवसभर आम्हाला केवढा व्याप होत असेल मला सांगा किती डोका भनकत असेल मग आम्ही तिघांनी आज ठरवलेलं की काय आहे आज जो इथं इंटरव्ह्यू साठी आमच्या घरात येईल त्याला चालायचा कळलं तुम्हाला म्हणून हा सगळं आम्ही केलेला आहे कळलं तुम्हाला त्रास झाला ना तुम्हाला वाट लागली ना नाही ते लागू दे वाट
आमची काय कमी लागलेली आहे, काम धंदा सोडून आम्ही बसली नाही. गावाकडे एवढा वादळ झालाय, नारळी फुपलीच्या बागा सगळ्या पडल्यात, करायचं का नाही मला सांगा. एक काम कर, इंटरव्ह्यूसाठी आलं होय ना, हा बघा इथनं वाय जसं मागं गेलो ना की अशी गल्ली लागेल, तिथं कंपनी ऑफिस आहे, तिथं इंटरव्ह्यूला जा. समजा पास नाही झालं तर इकडे या, मी तुम्हाला काम देतो. नाही 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 नको 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 मी माझं काम करतो. काय आहे, मला लवकर जाणं गरजेचे आहे. तिकडे इंटरव्ह्यू देणं गरजेचे नाही. तुमच्याकडे काम केलं असतं पण मला ते जमणार नाही ना, अवघड होऊन जाईल ते. मी ब्रांच मॅनेजर आहे. आमचं काम काय आहे ते कंपनीशी रिलेटेड बाबा, सेल्सचं काय चालू आहे, मार्केटिंगचं काय चालू आहे, ते सगळी कामं बा माझी आहे. हा ती कामं मी करणार. आणि तुम्हाला फक्त एकच सांगतो बा, काय की हे जे असे लोक येतात ना असे ते गरजू असतात. लॉकडाऊनमुळे एक तर लोकांकडे कामं नाही, खरं खायचे वांदे झालेले आहेत आमच्यासारख्या लोकांचे. तर त्यांना तुम्ही छडू नका बा, छड नका करू त्यांच्या. त्यांना आहे ना योग्य पत्ता सांगा. तुम्हाला त्रास दिला ताई माफ करा, पण असं करू नका बा प्लीज प्लीज प्लीज. नीट आणि बघा इंटरव्ह्यू काय पाहिजे ना इकडे आपण काय बाकी येतं सगळं बघून घेऊ. ओके करून जाऊ सगळं. बाय लवकर चाय टाक व्हायचा मला घोडीवर. आता कोणाला तू काही दरवाजा उघडायचाच नाही, मला जावं लागेल. मोर अँड मोर एंटरप्राइजेस योग्य ठिकाणी आलं बा. या प्लीज गिव्ह मी वर मुरमुरे. मुरमुरे छान परफॉर्मन्स झाला, मस्त कॉन्सेप्ट. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की आत्ता लॉकडाऊनमुळे खरंच सगळ्यांची परिस्थिती विचित्र, वेगळी, कठीण अशी आहे. पण एक छोटासा रिमाइंडर की हे असं आयुष्यभर राहणार नाही आहे, हे कधीतरी बदलणार आहे. आणि त्याच्या आशेतच आपल्याला येईल तो दिवस, वन डे ॲट अ टाईम या ॲटिट्यूडनी आपल्याला पुढे जायचं आहे. तर आय होप या परफॉर्मन्समधून तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट शिकला असाल किंवा शिकायला तुम्हाला आम्ही उद्युक्त केलं असेल तर तो आमचा सक्सेस आहे. प्लॅटॉनिक शेवटच्या 4 बॉलमध्ये तुम्ही मॅचच काढलीत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आणि किती दिवसांनी फर्टिलायझर ऐकायला मिळालं, फार बरं वाटलं. जी खुश हो गया. श्यामदादा खूपच मस्त. शेवटचा जो काही संदेश किंवा जे काही सार होतं ते तुमच्या तोंडातून ऐकायला खूप जास्त छान वाटलं. आणि तुम्ही स्टेजवरती अख्खा कॉस्ट्यूम बदललात आणि तो पुन्हा चढवलात, याच्यासाठी तुम्हाला जोरदार टाळ्या. हे अवघड काम आहे पण ते तुम्ही खूप सहजतेने केलं. खूप सहजता आहे तुमच्यात, हे तुम्ही दाखवलं. दत्तू मस्त. तुझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि याचा खूप आनंद आहे. रसिका मस्त ॲज युजल. धमाल होता परफॉर्मन्स, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. मंडळी, विनोदाचा रंगलेला हा डाव आज आपल्याला इथेच थांबावा लागणार आहे. हास्याचा हा खेळ खेळायला आता आपण भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन